नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। मात्र अवघ्या 24 तासांमध्ये त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली आहे। आपण नाशिकच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर उभा आहोत। याच ठिकाणी 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस गिरीश महाजन यांच्यावर नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती त्यावेळेस इथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती, पदाधिकारी जमा झालेले होते। गिरीश महाजन यांच्या अभिनंदनाचे नाशिकच्या शहरातल्या ठिकठिकाणी होर्डिंग्स देखील लावण्यात आलेले होते, तसंच होर्डिंग भाजपच्या कार्यालयाबाहेर देखील लावण्यात आलेलं होतं। मात्र आज आपण बघतोय की पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याचं अभिनंदनाचं बॅनर होर्डिंग तर आहे, मात्र कार्यालयामध्ये शुकशुकाट बघायला मिळतो आहे। इथे कुठलेही पदाधिकारी कार्यकर्ते आलेले नाहीत, केवळ 1 ते 2 कार्यकर्ते इथे येत आहेत आणि इथली परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर स्थगिती का दिली, हा खरं तर सर्वच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। संभ्रमाची भावना देखील तयार झालेली आहे। एकीकडे माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक नाशिक जिल्ह्यातले आमदार आहेत, 7 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाच पालकमंत्री पद मिळावं ही त्यांची मागणी याआधीही पण होती आणि आज देखील आहे। दुसरीकडे माजी पालकमंत्री दादा भुसे हे नाराज आहेत, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलेला आहे। त्यामुळे शिवसेना दादा भुसे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षावर दबाव टाकला जातोय का, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। एकूणच पालकमंत्री पदाचा सस्पेन्स आता कधी पूर्ण होणार, कधी नाशिकला नवीन पालकमंत्री मिळणार, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह राजकीय नेत्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।